नमस्कार मंडळी. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आज आपली भूमिका जाहीर केली. मनोज जरांगे हे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय असेल हे आज जाहीर करणार होते आणि त्यानुसार त्यांनी आज सकाळी म्हणजे रविवारी सकाळी अंतरावली सराटीमध्ये आपल्या आंदोलनातील काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मराठा आरक्षणाची या विधानसभा निवडणुकीबाबत काय भूमिका असेल ते जाहीर केलं. खरं म्हणजे मनोज जरांगे काय भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विशेषतः जरांगे हे भाजपला टार्गेट करत आलेले आहेत. आता आता तर त्यांनी थेट शिंदे यांना देखील टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष किंवा उद्धव ठाकरे यांचा उभाटा आणि काँग्रेस याबद्दल जरांगे काही बोलत नाही. थोडक्यात जरांगे यांना त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. मराठा आरक्षण हे फडणवीसांनीच दिलं नाही या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. तर शरद पवार यांनी मराठा आरक्षण कसं घालवलं याबद्दल एक अवाक्षरही जरांगे काढत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका जाहीर करणार याकडे म्हणूनच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तसं त्यांनी आज आपली भूमिका जाहीर केली. असं वाटलं होतं की जरांगे हे उमेदवार उभे करतील किंवा अमक्या अमक्या उमेदवारांना पाडतील. या दोन गोष्टींपैकी एक भूमिका स्पष्ट करते. पण जरांगे यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतलेली आणि त्या भूमिकेतून पुन्हा अनेक प्रश्नही निर्माण झालेले आहेत. तसंच जरांगे यांचं आंदोलन हे कुठल्या दिशेने भविष्यात वाटचाल करणार आहे हेही त्यामधून काहीस अधोरेखित झालेलं आहे. जरांगे यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण त्यात त्यांनी तीन महत्वाचे मुद्दे मांडले आणि हे मुद्दे असे आहेत की जिथे आपली ताकद आहे, आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, तिथे मराठा समाजाने उमेदवार उभे करावेत. तिथे आम्ही उमेदवार उभे करू असं जरांगे म्हणाले. म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार निवडून येऊ शकतो तिथे मराठा आंदोलनाचे उमेदवार उभे राहणार आहेत एवढं नक्की. दुसरा महत्वाचा मुद्दा मांडला की एससी आणि एसटी च्या जागा ज्या आहेत तिथे आपल्या विचाराचा जर उमेदवार उभा असेल तर मात्र त्याला लाखभर मतदान देऊन विजयी करा, निवडून द्या असं आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केलेलं आहे. आता इथे एक मुद्दा विचारात घ्यायला पाहिजे की जरांगे यांना आपल्या विचाराचा म्हणजे नेमक्या कोणत्या विचाराचा उमेदवार हा अपेक्षित आहे. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी मांडलेली आहे. त्यात कोणीही बाजूला राहिलेलं नाहीये. अगदी जरांगे ज्यांच्यावर आग पाकड करतात त्या भाजपनेही स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. फडणवीसांनी आरक्षण देण्याचा प्रयत्नही केला, ते सुप्रीम कोर्टात टिकला नाही. तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. मग जरांगेंना काय अपेक्षित आहे, विचाराचा म्हणजे कुठल्या विचाराचा हे काही जरांगे यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि त्यामुळे या मुद्द्यावर काहीसा घोळ होऊ शकतो. विचारांचा विचार जरांगे अनेक प्रकारे मांडत आलेले आहेत आणि त्यातला एक ठळक विचार जो आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना विरोध. मग जरांगेंना अशी अपेक्षा आहे का की जिथे भाजपने एससी एसटी उमेदवार उभा केला असेल तर त्याला निवडून देऊ नका, पण तिथे शरद पवार यांच्या पक्षाचा उबाठा यांच्या पक्षाचा उमेदवार उभा असेल
किंवा काँग्रेसचा SC ST उमेदवार उभा असेल तर त्याला लाखभर मताने निवडून द्यायचं का, हे जरांगे यांनी स्पष्ट केलेलं नाही. कारण मुळात विचारच काय हाच घोळ आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी जो मांडला की जिथे आपला उमेदवार उभा करणार नाही, जे कोण अन्य पक्षाचा असेल त्याच्याकडे बॉन्ड पेपरवर लिहून घ्या की मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करेन आणि त्यानंतरच त्याला निवडून द्या. ते तुमच्या सगळ्या मागण्यांची मी सहमत आहे, मान्य करेन नाही, सगळ्या मागण्यांशी मी सहमत आहे आणि मगच त्याला निवडून द्या, अन्यथा त्याला पाडा. आता मित्रांनो, हा पुन्हा गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. कारण कुठल्याही राजकीय पक्षांनी जरांगे यांची मागणी मान्य नाही असं म्हटलेलंच नाही. असं कुठल्याही राजकीय पक्षांनी म्हटलेलं नाही. मराठांना आरक्षण मिळायला पाहिजे हे सगळेच राजकीय पक्ष सांगतायत. मग मागण्यांशी सहमत आहे म्हणजे काय? मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या आणि असा बॉन्ड पेपरवर जर एखादा उमेदवार लिहून देत असेल तर ओबीसी समाजाच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागणार नाही का? हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सरतेशेवटी जरांगे म्हणाले की कुठे मराठ्यांची ताकद आहे, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यावरून मराठा आंदोलनाची दिशा, भविष्यातली दिशा स्पष्ट होणार आहे. जरांगे म्हणाले कुठे मराठ्यांची ताकद आहे, कुठे मुस्लिमांची ताकद आहे आणि त्यामुळे हे गणित जुळणं गरजेचं आहे आणि जेव्हा हे गणित जुळेल त्यावेळेस मजा येईल. म्हणजे थोडक्यात जरांगे पाटील असा विचार करतायत की या निवडणुकीमध्ये MIMशी युती करणं. मंडळी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण त्या बातम्या बघितल्या की नुकतंच जरांगे पाटील आणि MIMचे इम्तियाज जलील यांची रात्री उशिरा भेट झाली, बैठक झाली आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल झालेला होता. जलील यांच्या बरोबर जी भेट झाली त्यानंतर जरांगे आणि जलील एकमेकांकडे बघून हसतायत. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेतरी सूर जुळले आहेत अशी शंका त्या व्हायरल व्हिडिओ मधून येते. अशा वेळेस जरांगे पाटील हे या विधानसभा निवडणुकीतच MIMशी युती करणार आहेत का? कारण त्यांनी आघाडीशी युती करणं किंवा महायुतीचा जर प्रश्नच येत नाही, पण आघाडीशी युती करणं याची कुठेही वाच्यता केलेली नाही किंवा आघाडीच्या नेत्यांशीही ते भेटलेले नाहीयेत. पण MIMचे नेते इम्तियाज जलील यांना मात्र ते भेटलेले आणि मागचे अनेक दिवस, अनेक महिने बघा, जरांगे पाटील मुस्लिमांचं गुणगान गात असतात, मुस्लिमांचं गुणगान गात असतात. त्यांच्या सभेला, आंदोलनाला खीर वाटायला, पाणी वाटायला मुस्लिम दिसतात आणि जरांगे पुढे जाऊन सांगतात की एकदा मराठ्यांना आरक्षण मिळू दे, मग मुस्लिमांना आरक्षण कोण देत नाही ते मी बघतो. एकंदरीत काय तर जरांगे हे मराठा आणि मुस्लिम अशी युती साधू इच्छित आहेत. जरांगे स्वतःला 24 कॅरेट मराठा म्हणतात. त्याने नुकतंच मध्ये सांगितलं होतं की माझ्या सोबत जो मराठा आहे तो 24 कॅरेट मराठा आहे. आणि मग बाकीचे मराठे काय आहेत हे मात्र जरांगे सांगत नाहीयेत. आणि अशा या 24 कॅरेट मराठ्यांना इम्तियाज जलील यांच्या पक्षाच्या दावणीला बांधायला मनोज जरांगे पाटील निघाले आहेत का? मंडळी, त्या अगोदर जरांगे पाटील यांनी कधीतरी विचार केला का, ज्या वेळेस फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस हेच इम्तियाज जलील मराठ्यांना मिळालेलं आरक्षण रद्द करण्यासाठी
हायकोर्टात गेले होते. त्यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केली होती. थोडक्यात काय, तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा इम्तियाज जलील आणि MIM या पक्षाचा मूळ गाभा आहे. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध हा ही विचारसरणी इम्तियाज जलील यांच्या MIM ची आहे. आणि अशा MIM सोबत सॉफ्ट कॉर्नर बाळगून मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी या मुस्लिम मराठा एकत्र आणण्यासाठी जरांगे पाटील आपलं मराठा आरक्षण आंदोलनच त्यांच्या दावणीला बांधायला निघाले. याला नेमकं काय म्हणायचं, याला काय म्हणणार मित्रांनो? आणि ही जी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडलेली आहे, त्यावरून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जरांगे पाटील यांना आता जास्तीत जास्त मुस्लिमांचा पाठिंबा हवाय. हे आंदोलन मुस्लिम आर्जिना आंदोलन याकडे नेण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करतायत का, हेही भविष्यात उघडकीस येणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जर जरांगे पाटील मुस्लिम मतांची बेगमी करत असतील तर त्यांचे आका किंवा एकंदरीत जरांगे पाटील यांना या सगळ्या आंदोलनासाठी प्रचंड ऊर्जा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना ही गोष्ट मान्य होईल का? मंडळी, एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज गेला असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न करतात. तर जरांगे यांच्याकडे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात जात असेल तर शरद पवार यांना ही गोष्ट मान्य होईल का? असे दोन महत्वाचे प्रश्न त्यातून निर्माण होत आहेत. आणि ते प्रश्न जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दृष्टीने निश्चितच हानिकारक ठरणार आहे. असो, जरांगे यांनी आपली भूमिका तर स्पष्ट केली, पण अजून त्या दिशेने आपण काय करतोय हे मात्र सांगितलं नाही. कारण त्याने सांगितलं की अजून 4-5 दिवस थांबा, मी अनेक गणित जुळवण्याचा प्रयत्न करतोय. 4-5 दिवसानंतर जरांगे पाटील यांचं कुठलं समीकरण जुळलं हे निश्चितच कळणार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा जो आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही यांच्या विरोधात लढला, आज तोच मराठा या सगळ्या शाहींना, मुघलांना आजही आपले वंशज मानणाऱ्या मुस्लिमांसोबत जात असेल तर त्याचा विचार हा सर्वसामान्य मराठ्यांनी करायलाच हवा. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.